मिहान के विकास के लिए राज्य सरकार की कैबिनेट ने 3,994 करोड़ रुपए के अंतिम प्रारूप को मंजूरी दी गई है। ये जानकारी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने दी है। उन्होंने बताया कि अब तक मिहान के विकास के लिए 2,500 करोड़ रुपए खर्च किए जा चुके हैं और मिहान के विकास को गति मिल रही है। 3,994 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे। त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे। उरलेले पैसे जे आहेत सिवनगाव आहेत, आपलं खापरी, कलकुई, दहीगाव, तेलारा ह्या ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत। काही प्रश्न शिल्लक आहे, 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत। यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत। निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे। एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीची लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये जे आता इंडस्ट्री एक्सपो झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बूस्ट नागपूरला मिळाला आहे।